सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला या प्रकरणाचं काल रात्री उशिरा पोलिसांनी रिक्रिएशन केलं। आरोपी मोहम्मद यानं सैफ अली खानच्या घरात शिरून हल्ला केला कसा हे समजवण्याकरता हे रिक्रिएशन करण्यात आलं। यासाठी रात्री 11:15 वाजता पोलिसांनी आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर काढलं। यानंतर आरोपीला मध्यरात्री वांद्रे स्थानकात नेण्यात आलं आणि याच वांद्रे स्थानकातून आरोपी सैफ अली खानच्या घरी कसा गेला, तिथून आरोपीला सैफच्या घरी नेलं गेलं आणि तिथून तो कसा वर चढला, घरात कसा घुसला, या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चेक करण्यात आल्या, तपासण्यात आला। या संदर्भातली चौकशी करण्यात आली। आरोपी सैफच्या घरात नेमका शिरला कसा, इमारतीत इतकी मोठी सुरक्षा असून सुद्धा तो आत कसा गेला आणि त्यानंतर तिथून त्यानं सैफ अली खानचं घर कसं गाठलं, तो सैफ अली खानच्या घरी कुठे लपून बसलेला होता, हे सगळं पोलिसांनी जाणून घेतलं। ही सगळी इत्तंभूत माहिती पोलिसांनी जाणून घेतली। बघा, 3 दृश्य आपण एका वेळेला बघतोय। वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये त्याला आणलं गेलं, वांद्रे रेल्वे स्टेशनमध्ये तिथून नेलं गेलं आणि मग सैफ अली खानच्या घरी नेलं गेलं आणि तिथे चौकशी झाली। या सगळ्या गोष्टी, या सगळ्या रिक्रिएशनचा सीन यासाठी केला जातो की वेगवेगळ्या लोकांनी दिलेले जे जबाब असतात, मिळालेले जे पुरावे असतात, या सगळ्याच्या आधारे घटना नेमकी कशी घडली याची पडताळणी केली जाते। क्राइम सीनचं रिक्रिएशन का केलं जातं त्यावर आता आपण नजर टाकूया। का केलं जातं रिक्रिएशन, तर गुन्ह्याच्या तपासात क्राइम सीन रिक्रिएशन हा महत्त्वाचा भाग असतो। गुन्हा कसा घडला याची अचूक माहिती मिळवण्याचा प्रयत्न असतो। क्राइम सीन रिक्रिएशन मध्ये प्रत्यक्षदर्शीचे जबाब हे महत्त्वाचे ठरतात। जबाब आणि परिस्थितीजन्य पुरावे तपासले जातात। जसं काही क्षणापूर्वीच मी म्हटलंय, गुन्हा कुणी केला याचा उलगडा करण्याचा प्रयत्न असतो। गुन्हा कधी आणि कसा घडला याचा उलगडा करण्याचा, गोष्टी एकमेकांमध्ये आपापसात जुळतायत का ते बघण्याचा प्रयत्न असतो। साधारणपणे मिळालेले जे पुरावे असतात ते पुरावे आणि ही घटना नेमकी कशी घडली हे आरोपीच्या तोंडून ऐकणं आणि ते दोन्हीच गोष्टी जुळवून घेणं हे सगळं फार महत्त्वाचं असतं। आता नेमका हा हल्ला कसा घडला ते सुद्धा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया। हा हल्ला नेमका कसा घडला ते बघूयात। बघा, सगळ्यात आधी करीना कपूरनं हल्लेखोराला बघितलं। रात्री 1:30 वाजताच्या दरम्यान करीना परत आली आपल्या घरी पार्टीवरून आणि त्यानंतर तिने त्याला पाहिलं। घरात येताच करीनानं एका व्यक्तीला आपल्या हॉलमध्ये पाहिलं। अज्ञात व्यक्ती होता, तिने हॉलमध्ये पाहिलं आणि आरडाओरड करायला सुरुवात केली। लगेच मोलकरणी बाहेर धावून आली आणि तोच चोरानं मोलकरणीवर हल्ला केला। तो मोलकरणीवर धावून गेला। करीना तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेने गेली। करीना तैमूरला घेऊन अशासाठी बेडरूमच्या दिशेने गेली की त्याला काही होऊ नये। आरडाओरडा ऐकून सैफ अली खान आपल्या बेडरूममधनं पळत बाहेर आला आणि मोलकरीण आणि चोराची झटापट सुरू होती। त्यावेळी या मोलकरणीला वाचवण्याकरता सैफ अली खान हा पुढे गेला। त्याने या चोराला मागून पकडलं आणि सैफच्या हातावर चाकूने हल्ला केला। त्याच वेळी या चोरानं जखमी झालेला सैफ अली खान हा जरासा मागे झाला आणि यानंतर चोरानं सैफ अली खानच्या पाठीत आणि मानेवर वार केलेले, ज्या गंभीर जखमा आहेत। चोर मुख्य दरवाजाने पळून गेला। हे सगळं घडल्यानंतर तो घाबरला आणि पळून गेला। तेव्हा 2:30 साधारण वाजलेले होते। 1:30 ते 2:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि 1:30 वाजता जेव्हा करीनाने त्यानंतर सैफ तात्काळ करीनाला हॉस्पिटलमध्ये ती घेऊन गेली। करीना आधी सैफ अली खान गेला आणि त्यानंतर करीना कपूर गेली। आपण बघितलं तर ही सगळी घटना साधारणपणे 1:30 ते 2:30च्या दरम्यान घडली। अगदीच 1:30 वाजता ती पार्टीवरनं आली असेल असं नाही, कारण आधीच तो तिथे लपून बसलेला होता। अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला करणारा बांगलादेशी नागरिक हा मोहम्मद शरीफुल इस्लाम उर्फ विजय दास होता। तो पोहून त्याने भारत गाठलं अशी माहिती सुद्धा मिळते। धक्कादायक माहिती आहे, त्याने पोहून भारत गाठलेलं आहे। पोलिसांकडून अधिक तपास या प्रकरणाचा सुरू आहे की हे खरं आहे का खोटं आहे, काय तो सांगतोय। सैफवर हल्ला करणारा हल्लेखोर हा डाउकी नदी पोहून भारतापर्यंत प्रवास करत आलाय असं तपास अधिकाऱ्यांना कळलंय। दरम्यान पोलीस तथ्य शोधून काढतायत। आरोपी शरीफुल हा 7 महिन्यांपूर्वी भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या डाउकी या नदीतून पोहत जवळच्या गावातून मेघालयातील शिलाँगला पोहोचला असं कळतंय।
ऐकावं ते धक्कादायक आणि वेगवेगळी नवी माहिती रोज समोर येते आहे या व्यक्तीच्या चौकशीतून। अभिनेता सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। सैफ अली खानच्या तब्येतीत सुधारणा होत आहे आणि त्यामुळे सैफ अली खानला आज डिस्चार्ज मिळू शकतो असं कळतंय। तसंच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलीस सैफ अली खानचा जबाब सुद्धा नोंदवू शकतात। सैफ अली खानचा जबाब या हल्ल्याच्या घटनेमुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय। त्यामुळे सैफ अली खानच्या जबाबातून काय नवी माहिती समोर येते याकडे सगळ्यांचं लक्ष आहे।